नमस्कार, मी आहे मयुरी आणि हा व्हिडिओ आहे आमचा गावी जाण्याचा. तर खूप दिवस झाले गावी जाऊन 10 दिवस होते मी तिथे, पण मला तिथे व्हिडिओ एडिट करण्यासाठी काही टाईम मिळाला नाही. सो मी आज खूप दिवसांनी फक्त काही 4-5 व्हिडिओ जे बनवले होते गावचे ते मी आता त्याच्यामधला हा एक व्हिडिओ आहे जो फर्स्ट डेचा होता. त्या दिवशी आम्ही गावी पोचल्यानंतर हे आम्ही आमच्या समोरचा जो घर आहे आमच्यासमोर, त्या घराच्या समोर आम्ही गाडी पार्किंग केली आणि फटाफट हे असं घरामध्ये येऊन सामान उरकायला घेतलं. तर खूप धूळ पडली होती. आम्ही 1-1.5 वर्ष आम्ही गणपतीमध्ये फक्त गेलो होतो, पण त्यावेळेस आम्ही एवढं डीप क्लीन केलं नव्हतं. ते ह्यावेळेस डीप क्लीन करायचं होतं घर, त्यासाठी गेले होते 10 दिवसासाठी. आणि घरी गेल्यानंतर ऑब्व्हियसली धूळ तर गावामध्ये म्हटल्यावर धूळ तर खूपच होते. तर पहिले झाडू मारून घेतली आणि तिथे एक काकी मला मदत करायला, त्याच्या आमच्या इथे वरती रेंटवर राहतात, तर त्या मला मदत करायला येणारच होत्या. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यांच्याकडे जेवायला जाणार होतो माझ्या सासूबाईंकडे, चुलत सासूबाईंकडे, तर त्या आल्या होत्या मला भेटायला आणि बोलवायला की जेवायला चला म्हणून. कारण का ऑलमोस्ट 1 वाजत आला होता, आम्ही दुपारी पोचलो होतो. तर हा असा व्यवस्थित बेडरूममधल्या सगळ्या गाद्या पण वाळत घालायच्या. 2 बेडरूम आहे, त्याच्यामध्ये दोन्हीकडे बेडवरच्या गाद्या खूप खराब झाल्या होत्या आणि एका बेडरूमची तर खूपच खराब झाली होती. तर हे अशा गाद्या वगैरे उन्हामध्ये सुकवायच्या होत्या. तर किचन, 2 बेडरूम, हॉल असं सगळं साफ करायचं होतं आणि अंथरुणं पण सगळे खराब झाले होते. आम्ही गणपतीनंतर इथे आलोच नाही लक्ष द्यायला काय आहे काय नाही ते. तर असं पटापट सगळ्यांनी अगदी पटापट त्या दिवशी चालू केलं साफ करायचं. असे 10 दिवस लागले घर आवरायला, पण फर्स्ट डेला थोडं वरच्यावर लादी पोछा वगैरे करणं गरजेचं होतं, झाडू पोछा. तर फटाफट सगळं आवरून मग मी आले परत किचनमध्ये. किचन मला काकींनी पुसून दिला होता स्वच्छ. मग मी इथे दूध वगैरे गरम करायला घेतलं. सगळी भांडी जी वापरायला घ्यायची होती ते सगळी घासून घ्यायची होते. तर टोपं मी घासून ठेवले होते आल्यानंतर, कारण का मला दूध लगेच गरम करायचं होतं, चहा ठेवायचा होता, सगळ्यांना मस्तपैकी चहा पण प्यायचा होता. मग हे सामान सगळं हॉलमध्ये ठेवलं होतं, ते पटापट किचनमध्ये घेऊन सेटअप लावायचा होता. आणि मग हे दोघंजणं आले बाहेर मागच्या परसावामध्ये पेरू काढण्यासाठी. तर हा आहे पेरूचा झाड, मस्त खूप अगदी गोड असे पेरू होते त्याच्यावर आणि खूपच भारी होते. तर हे आहे संध्याकाळचा व्हिडिओ. म्हणजे आम्ही काकींकडे जेवण वगैरे आराम वगैरे केलं आणि मग संध्याकाळी जेवणाची तयारी. तर वाटण वगैरे बनवायचं होतं, सगळंच बनवायचं होतं. तर डाळ, वांग्याचं भरीत आणि चपाती आणि भात असं मस्तपैकी बेत केला होता त्या दिवशी. पण मला जेवणाचा ताटाचा व्हिडिओ बनवायला लक्षातच आलं नाही, एवढी गडबड झाली ना माझी. तर त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ व्यवस्थित टाकता आलं नाही. तर हे मस्तपैकी जेवण वगैरे बनवून आम्ही जेवलो आणि संध्याकाळी मी मस्तपैकी अशी घराच्या समोर बसले होते आणि हा सारांश खेळतो आहे घराच्या समोर. तर हे आहे आमचं छोटंसं घर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.